नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 10वी ह्या भूगोलच्या पाठ्यपुस्तकातून आपण मानवी वस्ती हा पाठ आज आपण बघणार आहोत। मानवी वस्ती कशी असते, मानवी वस्तीचे प्रकार काय आहे, या सगळ्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। तर चला बघूया पाठ। तर मानवी वस्ती, आता हा पाठ आपण आज बघणार आहोत। भारतातील वस्त्यांचे आकृतिबंधाची उदाहरणे इथे काही दिलेली आहेत। हे आकृतिबंधाचे उदाहरणे आपण इथे बघणार आहोत मित्रांनो। तर सगळ्यात पहिले हे आकृती पहा, 7.1 व 7.2 7.1 आ हे आकृती आपल्याला दिलेली आहे। ह्या कुठल्या वस्त्यांचे प्रकार आहे त्याच्याबद्दल याच्यात माहिती दिलेली आहे मित्रांनो। आकृती 7.अ व आय मध्ये दर्शवलेल्या भारतातील वस्त्यांचे निरीक्षण करा व उत्तरे द्या। याचे निरीक्षण करायचे आहे व उत्तर द्यायचे आहे। जर आपण याचं निरीक्षण करता म्हटलं तर हे ज्या वस्त्या दिलेल्या आहे याचं स्पष्टपणे आपल्याला चित्र आढळून येत नाही। आपण हे गुगल मॅपवरून घेतलेलं असल्यामुळे याचं म्हणजे असं क्लिअर असं तुम्हाला जी माहिती आहे ती याच्यावरून समजणार नाही, पण आपण जेव्हा हे वाचू त्यावरून आपल्याला हे कळेल। आता हे वस्त्यांचे प्रकार आहे। आपल्याला माहिती आहे वस्त्यांचे 2 प्रकार आहे। कुठले 2 प्रकार आहे? एक केंद्रित वस्ती व दुसरी विखुरलेली वस्ती। कोणती वस्ती? विखुरलेली वस्ती। ठीक आहे, हे 2 प्रकार आहे वस्त्यांचे। किती प्रकार आहे? 2। एक केंद्रित वस्ती आहे, दुसरी विखुरलेली वस्ती। केंद्रित वस्ती म्हणजे कोणती, त्याचे कारण काय? आता आपल्याला सांगायचं आहे की केंद्रित वस्ती कोणती और त्याचे कारण काय। तर आता इथे आपण बघू शकतो की ही जो 7अ मध्ये दिली आहे मित्रांनो, ही जी वस्ती आहे हे केंद्रित वस्ती आहे। याचं कारण असं कारण की केंद्रित वस्तीमध्ये काय असते, केंद्रित वस्ती म्हणजे जिथे तुम्हाला सगळ्या सुखसुविधा मिळतात। म्हणजे जिथे तुम्हाला रोड आहे, ट्रान्सपोर्टची सुविधा आहे, तिथे तुम्हाला विद्यापीठ आहे, कॉलेजेस आहे, मोठे मोठे हॉस्पिटल्स आहे, ह्या सगळ्या कुठं असते? केंद्रित वस्तीमध्ये असते। रोड जोडलेले असते, नॅशनल हायवे एकमेकांना जोडलेले असते, आणि लोकसंख्या जास्त असते, आणि जे शहर असते त्याला केंद्रित वस्ती म्हणतात। कंपन्या असतात, कारखाने असतात, ह्या सगळ्या काय असतात? केंद्रित वस्ती। जसे तुम्हाला केंद्रित वस्तीचं एक उदाहरण मी दाखवतो। इथे तुम्ही उदाहरण पहा मित्रांनो, हे मुंबई शहर आहे। हे कुठलं शहर आहे? मुंबई शहर आहे। मुंबई शहर पहा तुम्ही, म्हणजे हे कोणत्या वस्तीत मोडतं? हे केंद्रीय वस्तीत मोडतात। कोणत्या? केंद्रीय वस्तीत। का बरं? कारण की इथं पहा तुम्ही कमी जागेमध्ये जास्त वस्ती आहे व सुखसुविधा तुम्हाला इथं जास्त आढळून येतात। म्हणजे वस्ती कमी जागेमध्ये पण जास्त प्रमाणाची सुखसुविधा तुम्हाला उपलब्ध होते, त्याला केंद्रीय वस्ती असे म्हणतात, असं आपल्याला इथं लक्षात येतं। केंद्रीय वस्तीबद्दल आता माहिती जाणून घेतली। आता विखुरलेल्या वस्तीचा भाग कोणता? तर हा 7.अ हा जो आहे हा विखुरलेल्या वस्तीचा भाग आहे। का बरं हा विखुरलेला वस्तीचा भाग आहे? कारण की इथे कसं आहे, इथे लोकसंख्येचं प्रमाण कमी असते। ठीक आहे, इथं लोकांचं प्रमाण कमी असते, इथं सुपीक जमिनीचं प्रमाण कमी असते, जसं डोंगराळ भाग वगैरे। इथं विखुरलेली वस्ती असते, तिथं वस्ती राहत नाही जास्त प्रमाणात लोकसंख्या नाही राहत, शेतीचा भाग जास्त नाही राहत, सुपीक म्हणजे तुम्ही डोंगराळ प्रदेशामध्ये शेती करू शकत नाही। तर ह्या सगळ्या अडचणी असल्यामुळे ती जी वस्ती असते विखुरलेली असते, आणि तिथं लोकसंख्या दुसऱ्या सुखसुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्याला विखुरलेली वस्ती म्हणतात। हे त्याचं कारण आहे। ह्या वस्त्या भारताच्या कोणत्या प्रदेशात असतील याचा अंदाज करा। म्हणजे हे कुठल्या प्रदेशात असतील त्याचा आपल्याला अंदाज घ्यायचा आहे। तर ते आपण भौगोलिक स्पष्टीकरणावरून अंदाज घेऊया त्याचा। ठीक आहे, तर आता भौगोलिक स्पष्टीकरण। तर भारतातील हवामानातील भिन्नता, पाण्याची उपलब्धता, जमिनीचा उतार, सुपीकता यामुळे वस्त्यांचा आकृतिबंधात विविधता आढळते। म्हणजे भारतातील हवेतील भिन्नता म्हणजे आता आपण बघू की सगळीकडे सारखा हवामान नसते। तुम्ही काश्मीरमध्ये गेला तर तिथला हवामान एकदम थंड आहे, त्याच्या उलट तुम्ही राजस्थानमध्ये गेला तिथला हवामान एकदम उष्ण व गरम आहे, आणि जर महाराष्ट्र मुंबईमध्ये जर आला तर तिथलं हवामान खूपच दमट आहे। असं तुम्हाला 3 वेगळ्या प्रकारचे हवामान दिसतात। तर असं सगळीकडचं हवामान आहे ते वेगळं। आपल्या विदर्भातील हवामान कसं आहे? उष्ण हवामान आहे। तर सगळ्याकडचं हवामानमध्ये भिन्नता आढळून येते। पाण्याची उपलब्धता
सगळीकडे सारखी नसते. कुठे मुबलक प्रमाणात पाणी आढळून येते, कुठं कमी प्रमाणात आढळून येते. जमिनीचा उतार म्हणजे जमिनीचा उतार म्हणजे जिथं सपाट जमीन आहे तिथं लोकसंख्या जास्त आढळतात. जसं जमिनीचा उतार लोकसंख्या कुठं जास्त आढळून येते, जिथं सपाट जमीन आहे, म्हणजे जिथं सपाट जमीन आहे तिथं लोक जास्त आढळतात. आणि जमिनीचा उतार म्हणजे डोंगराळ प्रदेश, जिथं जमिनीचा असा तुम्हाला उतार दिसेल. आणि डोंगराळ प्रदेशमध्ये लोकसंख्या कमी आढळून येतात, आहे की नाही. कारण की लोक राहायला बघत नाही, तिथे शेती करणं मुश्किल होते, सगळ्या सुखसोयी तिथं उपलब्ध होऊ शकत नाही, रोड नाही होत कनेक्ट, तर सगळ्या म्हणजे जे प्रॉब्लेम्स आहेत तिथं निर्माण होतात. पण सपाट जमिनीमध्ये असं नाही आहे. सपाट जमिनीमध्ये ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध असतात. व सुपीकता हा महत्त्वाचं कारण आहे. जिथं सुपीक जमीन असेल तिथं आपोआप लोकसंख्या काय होईल, वाढेल, वस्ती वाढेल. आणि जिथं सुपीकता नसेल तिथं लोक राहून करतील तरी काय, असं ह्या आकृतिबंधात आपल्याला विविधता आढळते. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, पूर्व किनारपट्टी, नर्मदेचे खोरे, विंध्य पठार व शेतीखाली असणारे भारतातील इतर भाग या ठिकाणी केंद्रित वस्त्या आढळतात. म्हणजे उत्तर भारतातील मैदानी प्रदेश जसे उत्तर प्रदेश वगैरे आहे. पूर्व किनारपट्टी म्हणजे ओरिसा, पूर्व किनारपट्टी जो भारताचा जो पूर्व किनारपट्टी भाग आहे ना, जसं ओरिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू हे सर्व प्रदेश तिथे येतात. आणि नर्मदेचे जो खोरे आहे म्हणजे मध्य प्रदेश, नर्मदा नदीला लागून ज्या नद्या आहे तिथे जो मध्य प्रदेश वगैरे वसलेले वस्त्या आहे. विंध्यचा पठार असेल व शेतीखाली असणारे भारतातील इतर भाग ह्या केंद्रीय वस्तीत मोडतात. तर केंद्रीय वस्ती असा प्रश्न जर तुम्हाला आला, केंद्रीय वस्तीत काय म्हणजे काय आणि काय मोडतात, तर उत्तर भारतीय प्रदेश हे तुम्हाला लिहिता येईल. पूर्व किनारपट्टी, नर्मदेचे खोरे, विंध्य पठार हे तुम्ही लिहू शकता. तर याला केंद्रीय वस्त्या म्हणतात. म्हणजे जिकडे सगळ्या सुखसुविधा उपलब्ध आहे अशा ठिकाणाला केंद्रीय वस्त्या असे म्हणतात. या उलट मध्य भारताचा वनाच्छादित प्रदेश भाग, राजस्थानचा व दक्षिण भाग, हिमालयाचा उतार व विखंडित तसेच उंच सखल प्रदेशात मानवी वस्त्या विरळ व विखुरलेल्या आढळतात. याच्या उलट जर आपण आलो, ह्या प्रदेशाचा उलट जर आपण इथं आलं विरुद्ध दिशेला, तर भारताचा वनाच्छादित प्रदेश म्हणजे जो हिमाचल प्रदेश झाला, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड जो एकदम पहाडीवर म्हणजे डोंगराळ प्रदेशात वसलेले राज्य आहे. जसं उत्तरांचल हे सगळे कसे आहे, डोंगराळ प्रदेशमध्ये वसलेले राज्य आहे. तिथं म्हणजे लोकसंख्या तुम्हाला कमी दिसेल, लोकसंख्या विरळ तिथं दिसेल, मानवी वस्ती जास्त दिसणार नाही. कारण की कारखान्याचा अभाव आहे, लोकांना रोजगाराची उपलब्ध कमी आहे. जसं राजस्थानचा पश्चिम व दक्षिण भाग, जो राजस्थानचा पश्चिम व दक्षिण भाग आहे तिथं राजस्थानचा पश्चिम व दक्षिण भाग ह्या ठिकाणी अतिशय उष्ण भाग असल्यामुळे इथं पण लोक जास्त प्रमाणात राहत नाही. हिमालयाचा उतार म्हणजे जो काश्मीरचा हिमालय भाग आहे त्याचा जो उतार आहे तिथे पण शेती वगैरे करता येणार नाही, तिथं कंपन्या उभारता येणार नाही, तिथे रोड्स बनवता येणार नाही. आणि त्याच्यामुळे तिथे पण लोकांच्या वस्त्या तुम्हाला जास्त आढळून येणार आहे. म्हणजे सुखसुविधा जिथे नाही आहे. विखंडित तसे उच्च सकल भाग आहे त्या ठिकाणी मानवी वस्त्या कशा असतात, विरळ असतात. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला सुखसोयी उपलब्ध नाही तिथे जाऊन तरी तुम्ही काय कराल, आणि तशा प्रदेशाला विखुरलेला प्रदेश असे म्हणतात. ठीक आहे. तर थोडे आठवूया. खालील तथ्यात काही सुखसोयी दिल्या आहेत. या सुविधा फक्त ग्रामीण किंवा फक्त नागरी भागात उपलब्ध असतात की दोन्हीकडे असतात. म्हणजे काही एक टेबल त्यांनी दिला आहे, ह्या तक्त्यावरून तुम्हाला वर्गीकरण करायचं आहे की कोणत्या सुखसुविधा कुठे उपलब्ध असतात की दोन्हीकडे होते. नागरी भाग म्हणजे शहरी भाग, ग्रामीण म्हणजे खेडा विभागचा भाग. तक्त्यामध्ये खूण अशी करून वर्गीकरण पूर्ण करा. ठीक आहे. तर तुमच्या परिसरात आढळणाऱ्या सुविधांवर 5 वाक्यसुद्धा तुम्हाला लिहायचे आहे. ठीक आहे. आपण बघूया. तर पेट्रोल पंप ग्रामीण भागात आढळतात की तुम्हाला नागरी भागात. तर नागरी भागात जास्त पेट्रोल पंप तुम्हाला आढळून येतात. चित्रपटगृहे नागरी भागात तुम्हाला जास्त दिसतात. आठवडी बाजार हे गावात असते, आठवड्यातून एकदा बाजार असते. प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण भागात असते. पोलीस चौकी शहरी भागातही असते, ग्रामीण भागातही असते. कलादालन हे शहरी भागात असते.
ग्रामपंचायत म्हणजे ग्रामीण भागात असते, आहे की नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला हा जो तक्ता आहे पूर्ण करायचा आहे. तुम्हाला काय वाटते कोणत्या ठिकाणी आहे? मेट्रो स्टेशन तुम्ही बघितलं तर मेट्रो स्टेशन शहरी भागात, बसस्थानक शहरी भागात, विद्यापीठ शहरी भागात, बहुविध रुग्णालय ते पण शहरी भागात, दुकाने दोन्ही बाजूला असते, महाविद्यालय शहरी भागात. तर अशा पद्धतीनं याचं विभाजन तुम्हाला करायचं आहे मित्रांनो. मग पुढे येऊया. इथे तुम्ही पुन्हा 2 चित्र बघू शकता. जिथे एक आहे ब्राझील वस्त्यांचा आकृतिबंधांची उदाहरणे, ठीक आहे. तर हे ब्राझील तर इथे दाखवलेलं आहे. ॲमेझॉन नदीचा सखल प्रदेश, जो हे ॲमेझॉन नदी आहे आणि त्याचं चारी बाजूने जंगल आणि त्या नदीला वेढलेलं तुम्हाला दिसून येते. अवतीभवती पूर्ण जंगलच जंगल आहे. त्याच्यामुळे हे विरळ वस्तीचा भाग आहे. कोणत्या वस्तीचा आहे? विरळ वस्तीचा. आणि ह्या ठिकाणी तुम्ही पहा की साओ पावलो शहर आहे, त्याची इथे प्रतिमा दिलेली आहे आणि हे किनारपट्टीवर आहे आणि दाट वस्तीचं शहर आहे. आणि इथे का बरं दाट वस्ती झाली आहे? तर हे केंद्रित वस्ती याला म्हणू शकतो आपण. केंद्रित वस्ती, विखुरलेली वस्ती. जो ॲमेझॉनचा भाग आहे तो विखुरलेली वस्तीमध्ये येतो, विरळ वस्तीमध्ये येतो. तर आता आपण पाहू याचे भौगोलिक स्पष्टीकरण. तर ब्राझीलमध्ये सुरुवातीच्या वस्त्या युरोपमधून आलेल्या वसाहतवाद्यांना निर्माण केला. म्हणजे जो युरोपमध्ये तुम्हाला माहिती आहे सगळीकडे सगळ्या देशामध्ये असं बाहेरून जसे वसाहतवाद जसं आपले ते इंग्रज आले व त्यांनी गोवाच्या किनारपट्टीवर पोर्तुगीज लोकांनी वस्त्या निर्माण केल्या. तसेच इथे सुद्धा ब्राझीलच्या सुरुवातीच्या काळामध्ये वस्त्या युरोपमधून आलेल्या जो वसाहतवादी होती ज्यांनी त्याच्यावर राज्य केलं अशा लोकांनी तिथं वस्त्या निर्माण केल्या. ह्या वस्त्या प्रामुख्याने ब्राझीलच्या किनारी प्रदेशात झाल्या. जे किनारी प्रदेश आहे म्हणजे पहिल्याच्या काळात काय होते, जो मार्ग होता म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचा जो मार्ग होता तो समुद्री मार्ग होता. सगळं जो म्हणजे येण्या जाण्या जडणघडणचे ज्या सुविधा होत्या ते रोडच्या माध्यमातून नाही तर फ्लाईटच्या माध्यमातून नाही तर फक्त समुद्राच्याच मार्गाने होत होते. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकसंख्या ह्या तुम्हाला कुठं आढळून दिसेल? किनारपट्टी भागावर. जास्तीत जास्त शहरं तुम्हाला जे आपलं मुंबई शहर आहे किनारपट्टीवर आहे. का बरं असं आहे? कारण की पहिले लोक किनारपट्टीवरूनच त्याचं म्हणजे सगळं जाणं येणं जडणघडण जो आहे ट्रान्सपोर्टेशन होतं ते तिथून होतात आहे ना. त्याच्यामुळे तिथं वाढ झाली दिसतं. आता या वस्त्या विकसित झाल्या असून त्या दाट घनतेच्या आहेत. आता हे हळूहळू हे वस्ती काय झाली? विकसित झाली व दाट लोकसंख्येची त्या वस्त्या झाल्या. ह्या वस्त्यांच्या विकासाची प्रमुख कारणे खालील प्रमाणे आहे. म्हणजे हे विकास होण्यासाठी हे वस्ती का बरं या वस्त्यांचा विकास झाला याच्या मागे भरपूर कारणं आहे. ते कारण आपण आता बघूया. किनारपट्टीमध्ये सम व दम्मट वातावरण. म्हणजे किनारपट्टीमध्ये कसं असते वातावरण? थोडंसं सम असते, थोडंसं दम्मट. म्हणजे जास्त गरमही असते ना जास्त थंडही असते. म्हणजे तुम्ही मुंबईमध्ये पहा तिथे जास्त थंडी नाही पडत व जास्त गरमीसुद्धा नाही पडत. म्हणजे त्याला सम व दम्मट हवामान असे म्हणतात, जिथे जास्त थंडही नसते व जास्त गरमही नसते. आणि मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा असते. शहरांमध्ये तुम्हाला ह्या सुविधा भेटणार, मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा भेटणार. साधन संपत्तीची उपलब्धता म्हणजे खनिज तुम्हाला मोठ्या प्रमाणात मिळणार, त्याच्यामुळे कंपन्यांच्या उपलब्धता जास्त मिळेल, कारखाने जास्त राहील. शेतीपूरक जमीन असेल, भलेही छोटी असेल पण शेतीपूरक जमीन तिथे असेल इत्यादी कारणामुळे ह्या भागात जमीन जरी कमी असली तरी दाट वस्ती आढळते. म्हणजे अशा भागामध्ये जमीन जरी कमी असली तरी ते दाट वस्ती आढळते. म्हणजे जमीन जास्त कमी असली पण सुखसुविधाचा मुबलक प्रमाणात साठा असल्यामुळे लोक तिथं राहतात. आता मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी तुम्हाला जमीन, आता मुंबईमध्ये जमीन उरलेली नाही आहे पण लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, लोकवस्ती वाढत आहे. का बरं? लोकांची धाव तिथेच आहे. कारण की तिथे लोकांना माहीत आहे इथे आपल्याला चांगली सुखसुविधा मिळेल, दवाखाने चांगले आहे, एज्युकेशनची सिस्टीम चांगली आहे, इथं रोजगारच्या संधी चांगल्या आहे आणि इथे आपण चांगल्या पद्धतीने आपल्याला इलेक्ट्रिसिटी 24 तास मिळू शकते. सगळ्या सुविधा आपल्याला चांगल्या मिळू शकते. उदाहरण इथे दिलेलं आहे साओ पावलो. आता आपण ब्राझीलचे उदाहरण पाहू. हे साओ पावलो शहर आहे. तुम्ही बघू शकता हे शहर किती जास्त तुम्हाला असं घनदाट दिसत आहे. म्हणजे खूप जास्त डेन्स दिसत आहे, खूप जास्त वसलेलं दिसत आहे. का बरं असेल? कारण की इथं सगळ्या सुखसुविधा आहे. सुखसुविधा असल्यामुळे हे शहर दिवसेंदिवस काय होतं, लोकांची संख्या इथं वाढत चालली आहे. लोकांना असं शहर पाहिजे जिथं आपल्याला सगळ्या सुविधा आपल्याला आरामात मिळू शकेल. ठीक आहे, पुढे बघूया. साओ पावलो
चा सुपीक प्रदेश सुपीक जमिनीचा आहे. हा जो प्रदेश आहे या सुपीक जमिनीचा आहे, म्हणजे इथे सगळ्या सुविधा तुम्हाला उपलब्ध होते. आता कॉफीच्या उत्पादनासाठी हा प्रदेश सुयोग्य आहे. म्हणजे इथं मोठ्या प्रमाणात कॉफीचं उत्पादन घेतलं जाते आणि तुम्हाला माहीत आहे ब्राझीलमध्ये कॉफीच्या उत्पादनात ब्राझील हा मोठ्या प्रमाणात अग्रेसर देश आहे. या प्रदेशात खनिजाचा साठा मुबलक आहे. जो मिनरल्स आहे, खनिज आहे, याचा साठाही तुम्हाला ह्या ठिकाणी मुबलक प्रमाणात आढळून येतात. ह्या ठिकाणी ऊर्जेचा अखंडित पुरवठा होतो. म्हणजे 24 तास तुम्हाला इलेक्ट्रिसिटी इथं मिळतं. आपल्याला असं पाहिजे खेड्यामध्ये किंवा विरळ भागात तुम्हाला हे भेटणार नाही. तिथं लाईटसुद्धा असणार नाही. काही विरळ भाग आहे जिथं इलेक्ट्रिसिटीसुद्धा पोहोचू शकत नाही, कारण की तिथे जाण्याचे मार्गच नसते, तिथं ट्रान्सपोर्टेशनचे मार्ग नसते, तिथं वस्त्या आपण उभारू शकत नाही. तर मोठ्या शहरांमध्ये लोकांना ह्या सगळ्या सुविधा मिळतात, म्हणून लोक अशा शहरांमध्ये जाणं पसंत करतात. इथं वाहतुकीच्या सोयी चांगल्या विकसित झाल्या. वाहतुकी सगळ्याच प्रकारच्या आहे. म्हणजे एअरच्या माध्यमातून तुम्ही जाऊ शकता, रोडच्या माध्यमातून जाऊ शकता, ट्रेनच्या माध्यमातून सगळ्या सुविधा विकसित झालेल्या असते. आणि वरील सर्व कारणामुळे साओ पावलो येथे मानवी वस्ती केंद्रित झाली. तर ह्या पण एक प्रश्न येऊ शकतो की साओ पावलोमध्ये मानवी वस्ती केंद्रित का झालं. तर ह्या सगळ्या सुविधा इथं उपलब्ध झाल्यामुळे मित्रांनो इथं मानवी वस्ती केंद्रित झाल्या. तर हे एक मुख्य कारण आहे आणि अशाच कारणामुळे लोक तिथे आकर्षित होतात व तिथं जातात राहायला. ब्राझीलचा ईशान्य भागातील उच्चभूमीचा प्रदेश अवर्षणग्रस्त असल्याने ह्या भागात शेतीचा विकास मर्यादित झाला आहे. या भागात ग्रामीण वस्त्या विखुरलेल्या व विरळ स्वरूपात असतात. आणि त्याचा उलट जर आपण भाग 7.2 हे जे चित्र बघितलं, याच्यामध्ये तुम्ही बघाल की कशा पद्धतीने इथे शेतीचा भाग मर्यादित असल्यामुळे, म्हणजे शेतीसाठी जमीनच नाही आहे, नदी आहे मोठी, जंगले आहे, तर शेतीसाठी जमीन नसल्यामुळे हा भाग कसा आहे विखुरलेला आहे. भागात ग्रामीण वस्त्या विखुरलेल्या आहे. म्हणजे जिथं म्हणजे काही प्रमाणात साधन संपत्ती आहे किंवा काही प्रमाणात सुपीक जमीन आहे तिथंच लोकसंख्या आहे, अन्यथा सर्व भाग कसा आहे ओपन आहे, रिकामा आहे असं आपल्याला दिसतात. म्हणून तो विखुरलेला व विरूढ असतात. किनाऱ्याकडून ब्राझीलच्या अंतर्गत प्रदेशात ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात जाताना मानवी वस्त्या अधिक विरळ होत जातात. म्हणजे किनारपट्टीकडून जेव्हा तुम्ही ब्राझील म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे जेव्हा तुम्ही जाताना मित्रांनो, तेव्हा तुम्हाला ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात जाताना मानवी वस्ती अधिक विरळ होतात. का बरं विरळ होतात? कारण की सगळीकडे तिथं जंगलच जंगल आहे. तिथे ना तुम्ही रोड बनवू शकता, ना तिथे तुम्ही कंपनी उभारू शकतात, ना तिथं तुम्ही दवाखाने उभारू शकता, कोणत्या सुविधा तिथं उभारू शकत नाही. कारण की त्या ठिकाणी एवढा मोठा प्रदेश आहे आणि एवढं मोठं जंगल साचलेलं आहे, एवढं मोठं नदी आहे का तुम्हाला तिथं रोड बनवणं शक्य नाही, कोणत्या सुविधा तिथपर्यंत नेणं शक्य नाही, इलेक्ट्रिसिटी नेणं शक्य नाही. त्याच्यामुळे तिथल्या जो वस्त्या आहे त्या कशा झाल्या विरळ झालेल्या त्यांना दिसतात. त्याची प्रमुख कारणे कोणते ते पाहू. प्रदेश घनदाट विषुववृत्त वनाने व्यापलेला आहे. म्हणजे हा जो प्रदेश आहे तो पूर्णपणे वनाने व्यापलेला आपल्याला दिसतात. म्हणजे पूर्णपणे 7.4 आकृतीत पहा तर अवतीभोवती पाणी आहे मधात, आणि तुम्ही अवतीभोवती पहा तर एवढं मोठं जंगल आहे, एवढं घनदाट जंगल आहे की तिथे कुठल्याच प्रकारच्या मानवी सुविधा उपलब्ध होणं शक्य नाही नसल्यामुळे तिथली जो परिस्थिती आहे ते विरळ आहे असं दिसतं. हवामान जो आहे ते रोगट असून मानवी वस्तीत अनुकूल नाही. हवामानही मानवांना सुटेबल असं नाही आहे, त्याच्यामुळे मानवी वस्तीत अनुकूल नाही आहे. एवढं पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये आपण कुठल्या पद्धतीनं आपली वस्ती तयार करणार आहे, कुठल्या प्रकारे भौतिक सुविधा तिथं देणार आहे, त्याच्यामुळे हे आपल्याला मानवांना म्हणजे एक प्रकारे सुटेबल नाही आहे व त्याच्यामुळे तिथलं हवामानसुद्धा रोगट असल्यामुळे मानवासाठी म्हणजे अनुकूल नाही आहे. साधनसंपत्तीचा शोध व वापर यावर निसर्गत मर्यादा आहेत. साधनसंपत्ती असेल पण त्याचं वापरावर निसर्गातच मर्यादा येते. म्हणजे निसर्गानेच त्याच्या मर्यादा टाकल्या, कारण एवढ्या जंगलात किंवा एवढ्या पाण्यात कोण जाऊन साधनसंपत्तीचा उलगाडा करेल, कारण की कोण जाऊन त्यातली साधनसंपत्ती शोधेल. कारण की तिथं जाण्यासाठी जे उपकरणं पाहिजे, ज्या सुविधा पाहिजे ते आहे नाही. तिथं साधनसंपत्ती आहे भले, पण तिथं जाण्याचा मार्ग नाही आहे. तिथं गेल्यावर त्या सुविधा नाही आहे, तर कशा पद्धतीने तिथपर्यंत आपण पोहोचू शकेल. तर त्याच्यामुळे तिथे मर्यादा आली आहे. म्हणजे तिथं मर्यादा आहे. जोपर्यंत तिथं सगळ्या सुखसुविधा भौतिक सुविधा होत नाही तोपर्यंत तिथल्या जो साधनसंपत्तीचा आपण उपभोग घेऊ शकत नाही.
या भागात वाहतुकीच्या सोयी अतिशय मर्यादित स्वरूपात विकसित झाल्या. म्हणजे वाहतुकीच्या सोयी म्हणजे अतिशय मर्यादित, म्हणजे नाहीच्या प्रमाणातच तुम्हाला दिसून येतात. तर ह्या सगळ्या तुम्हाला कारण आहे जो इथल्या जो भाग आहे तो विरळ असण्याचा. तर आपण आता ह्या इथपर्यंतचा भाग आज आपण बघितलेला आहे. याचा जो पुढचा भाग आहे मित्रांनो, तो पुढच्या भागात आपण बघणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.